आणि एक महत्त्वाची बातमी, केजरीवालांची ईडीनं 7 दिवसांची रिमांड मागितलेली आहे। केजरीवालांना ईडीनं कोर्टात हजर केलं। मला अटक का करण्यात आली, केजरीवालांनी ही विचारणा केली होती। तर माझ्या अटकेला काही आधार आहे का, असा सवाल देखील केजरीवालांनी केलाय। कोणत्याही कोर्टानं मला दोषी मानलं नाही, असं देखील केजरीवाल यांनी म्हटलंय। संदीप राजवळकर माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात। संदीप, अगदी बरोबर आहे। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राजधानी दिल्लीतल्या राऊज एव्हेन्यू कोर्टामध्ये काही वेळापूर्वी ईडीच्या टीमनं हजर केलेलं आहे आणि सध्या या केसचा जो युक्तिवाद आहे तो देखील सुरू झालेला आहे। महत्वाचं हेच आहे की अरविंद केजरीवाल यांनी स्वतःवरचे सगळे आरोप फेटाळलेले आहेत। हे राजकीय षडयंत्र आहे माझ्या विरोधामध्ये, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आणि आज खरं तर त्यांची कोठडी संपणार होती आणि त्यामुळे ईडीनं पुन्हा एकदा राऊज एव्हेन्यू कोर्टामध्ये त्यांना हजर केलंय। आज ईडी पुन्हा एकदा 7 दिवसांची कोठडी जी आहे ती मागण्याची शक्यता आहे। आता न्यायालय म्हणजे कोर्ट त्या बाबतीत पुन्हा जी कोठडी आहे ती वाढवून देतं का हे बघणं महत्वाचं आहे। पण ईडीचा म्हणजे ईडीला मला अटक करण्याचा जे त्यांचा एक मनसुबा होता असं देखील केजरीवाल यांनी म्हटलंय। कारण केजरीवाल यांनी स्वतः सांगितलं होतं की मी काही गोष्टी आज कोर्टामध्ये बोलणार आहे आणि मला अटक का करण्यात आली अशी विचारणा देखील त्यांनी न्यायालयाकडे केली आहे। माझ्यावर जे आरोप झालेले होते किंवा जे गुन्हे दाखल आहेत माझ्यावर ते सिद्ध झालेले नाहीत, त्यामुळे मला जी अटक झाली आहे ती कुठल्या कारणास्तव किंवा कुठल्या खटल्याला धरून अटक करण्यात आली असा देखील त्यांनी सवाल जो आहे तो त्या ठिकाणी विचारलेला आहे। आणि माझं नाव फक्त 4 म्हणजे ज्या तक्रारी आल्या होत्या त्यामध्ये फक्त माझं नाव होतं, त्याच्या आधारे जी मला अटक करण्यात आलेली आहे ती कायदेशीर नाही असा देखील जो दावा आहे तो अरविंद केजरीवाल स्वतः राऊज एव्हेन्यू कोर्टामध्ये करतायत। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर केजरीवालांना ईडीनं कोर्टात हजर केलेलं आहे। 7 दिवसांची रिमांड सध्या ईडीनं कोर्टाकडे केजरीवालांची मागितलेली आहे।